हे व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची. एव्हरीडे गुडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आहे नागपंचमी आणि त्या निमित्ताने मी छानपैकी तयार होणार आहे. तर चला, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना श्रावण महिना खूप छान सुंदर जाऊ दे. तर इथे मी सकाळी सकाळी मस्त इडली बनवली आहे, कारण की जेवणाचा जो काही बेत आहे तो मी संध्याकाळी करणार आहे. तर इडली बरोबर सांबार, चटणी आणि छान असं टेस्टी बनतो माझा खूप. त्याच्यानंतर मला जी काही साडी वेअर करायची होती ती मी अशी मस्त काढली आहे. आणि ही साडी बरेच वर्ष झाली मी घातली नव्हती, नेसली नव्हती ॲक्च्युली, आणि मी त्याच फायनली नेसायचं ठरवले. त्याच्यानंतर हे त्याच्यावर मी मॅच केले इयरिंग्स, आणि ह्याच्याबरोबर मॅचिंग असं मंगळसूत्र पण आहे त्याचं. तर मला हे मम्मीने गिफ्ट केलं होतं, कारण की माहेरूनच गिफ्ट येतं, बाकी कुठून नाही येतं. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर छानपैकी मंगळसूत्र खूप साधं सिंपल आणि खूप नाजूक आहे. ते भले जर व्हिडिओमध्ये नीट दिसत नसेल, पण खूप रेखीव त्याची डिझाईन आहे आणि खूप सिंपल, खूप भारी वाटतं. सध्या हे असं माझं सिंपल नटनंच असणार आहे, कारण की मला ना मेकअप प्रोडक्ट मागवायचे आहे, पण मी अजून काही त्याचा मुहूर्त नाही निघाला आहे. आणि जेव्हा केव्हा निघेल ना, तर मी नक्की ते मेकअप करून तुम्हाला नक्की दाखवेन. म्हणजे मी आधी माझं सोहम, माझा पहिला मुलगा जेव्हा लहान होता, खूप वेळ होतो मेकअप वगैरे करायचा आणि खूप किट वगैरे माझ्याकडे असायचे आणि छान ब्रँडेड वापरायचे, खूप छान. पण आता मला इतकं इच्छा होत नाही. आय डोंट नो का नाही होते. ॲक्च्युली व्हायला पाहिजे ना. अजून आपण म्हातारं कुठे झाले आहे. भले मुलं मोठे झाले म्हणून काही म्हातारं पण आले असं नाही आहे. ठीक आहे, चला बघू आता इन फ्युचर. मी जर पुढे जाऊन जर मी काही प्रोडक्ट घेतले, मागवले, आणि मी नक्की तुमच्यावर शेअर करेल ते. चला, तर हे बँगलसुद्धा तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल तुम्हाला हे बँगल नक्की माहिती असेल, कारण हे सुद्धा मला माहेरून मिळाले आहे, म्हणजेच माझ्या मम्मीकडून. चला, जोपर्यंत मिळते तोपर्यंत आईकडून प्रेम करून घ्यायचं आणि आईला सुद्धा प्रेम द्यायचं. सगळ्यांनीच करा, ओके. तर इथे मी पूजा करते आणि छान मला पूजा केल्यावर ना इतकं भारी वाटतं ना. सगळ्यात आवडीचं काम म्हणजे माझं पूजा करणं, कारण की इतकं मन प्रसन्न होतं ना ते दिव्याच्या लवलवती वात बघून. तर इतकं भारी वाटतं मला. आणि खूप मी तर असं बोलतो ना, खूप गप्पा मारते माझ्या गणपती बाप्पांबरोबर. त्याच्यानंतर ना मी असं हॉलमध्ये सुद्धा एक धूप वगैरे लावते आणि रांगोळी काढायला घेतली. आणि मी काय रांगोळी काढायचं, मग बालपण आठवलं. बालपणी असंच आम्ही रांगोळ्या काढायचो आणि असे ना नाग घेऊन यायचे आणि असे आम्ही मग त्याला हळद कुंकू व्हायचं, थोडेसे पैसे टाकायचे, जो तो असं दारात यायचं आणि इतकं भारी वाटायचं ना. आणि 15 दिवस आधी ना तो जो काही खेळ खेळला जायचा ना, स्त्रिया ज्या बायका सगळ्या खेळायच्या ना, आणि तेव्हा आम्ही लहान लहान होतो. तर असं मध्ये त्या गोल असं ते लोक गोल करून उभे राहायचे आणि डान्स वगैरे करायचे ना. ते त्यांचे जे काही श्रावण महिन्याचे काही असतं बघा, मला आता एक्झॅक्ट काही आठवत नाही, पण आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन उभं राहायचो किंवा त्यांचे हात पकडून आम्ही सुद्धा ते गोल गोल फिरायचो. खूप मजा यायची. 15 दिवस हे सगळ्या गोष्टी चालायच्या. तर ते दिवस आठवले. चला, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सबस्क्राईब करा.